अक्षय तृतीयेपासून ते दिवाळी दसऱ्यापर्यंत आणि लग्नापासून ते अगदी दिवाळ सणापर्यंत आपण सोन्याशिवाय यातल्या एकाही कार्यक्रमाचा विचार सुद्धा करू शकत नाही। सोनं नसेल तर काय लगेच लंकेची पार्वती बनून आलेली आहे अशा पद्धतीने हिणवतात सुद्धा आपल्याकडे। अशातच वर्षभर घरात कोणताही कार्यक्रम किंवा फंक्शन असो सोनं खरेदी करणार नाही असा प्रणच आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला करायला सांगतात। पण आपण सोनं खरेदी केलं नाही तर सरकारला त्याचा असा काय फायदा होणार आहे किंवा असं काय संकट कोसळले की आपल्याला सोनं खरेदी करू नका असं सांगायची वेळ आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आलेली आहे। याच सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सोनं खरेदी शक्य तितकं टाळा असं आवाहन हे काही पहिल्यांदाच करण्यात आलंय असं नाहीये। काँग्रेसच्या काळात सुद्धा अगदी लेटेस्ट 2013 मध्ये सुद्धा हे आवाहन करण्यात आलेलं होतं। त्यामुळे ह्यातला राजकीय भाव बाजूला ठेवून आपण सोनं खरेदी न केल्याचा सरकारला कसा फायदा होणार आहे असं आवाहन का केलं जातंय ह्या गोष्टी समजून घेऊ। सगळ्यात पहिले आपली लंगडी बाजू अशी आहे की भारतात सोन्याच्या खाणी नाहीत, पण भारतात सोन्याची खरेदी म्हटलं तर तीच वर्षाकाठी 700 ते 800 टन इतकी आहे, ज्यातलं 90% सोनं हे आपल्याला दुसऱ्या देशांमधनं खरेदी करावं लागतंय। स्वित्झर्लंडमधून आपण 40% सोनं जे आहे ते आयात करतोय। त्या पलीकडे जाऊन UAE मधनं सुद्धा 16% सोनं जे आहे ते आयात करावं लागतंय। दक्षिण आफ्रिकेमधनं 10% सोनं हे आपण खरेदी करतोय। आता हे जे आपण दुसऱ्या देशांमधनं सोनं आयात करत आहोत त्यासाठी आपल्याला रुपयामध्ये नाही तर डॉलरमध्ये व्यवहार करावा लागतोय। सोन्याच्या आयातीवर $72 बिलियन खर्च होतात, म्हणजेच महिन्याकाठी $6 बिलियन हे आपल्याला सोन्या खरेदीवर घालवावे लागतात। सध्या जेवढं सोनं खरेदी आपण वाढवू त्याचा थेट ताण जो आहे तो आपल्या परकीय चलन साठ्यावर येणार आहे। आता हे परकीय चलन साठा ही भानगड नेमकी काय आहे हा मुद्दा आपण अगदी आपल्या सामान्य भाषेत समजून घेऊया, कुठले मी टेक्निकल टर्म्स नाही वापरणार। जसं आपण पण सोनं दागिन्यांसाठी वापरतो तसंच ते एक इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूक म्हणून सुद्धा आपण ते ठेवत असतो। अनेक जणांच्या घरांमध्ये लॉकर्समध्ये हे सोनं असणार आहे, सोन्याची बिस्किट असणार आहेत। जर पैशांचा तुटवडा असेल, पैसेच नसतील तर अशा वेळेला आपण काय करतो, हे सोनं एकतर गहाण ठेवतो किंवा हे सोनं विकून त्या पैशांची जुळवाजुळव करत असतो। तसंच सरकारचं सुद्धा आहे। युद्ध स्थितीत आंतरराष्ट्रीय संबंध बिघडत असतात, अनेक निर्बंध हे एक देश दुसऱ्या देशांवर घालत असतो, त्यामुळे सुद्धा हे आंतरराष्ट्रीय संबंध जे असतात ते आपले दुसऱ्या देशांसोबत आपल्याला कमी करावे लागतात, काही प्रसंगात वाढवावे सुद्धा लागतात। या सगळ्यात पलीकडे जाऊन सगळ्यात मोठं संकट आहे ते म्हणजे की डॉलरच्या तुलनेत रुपया हा घसरत चाललेला आहे। अशात सरकारकडे असलेला सोन्याचा साठा ते व्यवहारासाठी वापरत असतात। आता रुपया, डॉलर आणि सोनं हे जर समजून घ्यायचं झालं तर डॉलरच्या तुलनेत रुपया हा घसरतोय म्हणजे काय, तर आधी एका डॉलरसाठी आपण 70 रुपये मोजत असू तर तेच आता आपल्याला 95 रुपये मोजावे लागतात। म्हणजेच तुम्ही एखादी भाजी जर आज 20 रुपयाला घेत असाल आणि उद्या तीच जर 50-60 रुपयांवर गेली तर तुम्ही काय करता, एकतर ती कमी प्रमाणात भाजी खरेदी करता किंवा ती भाजी घेणंच तुम्ही टाळता। तसंच काहीसं आता सोन्याच्या बाबतीत सुद्धा सांगितलं जात आहे, कारण आधीपेक्षा आपल्याला सोन्यासाठी जास्त पैसे हे मोजावे लागत आहेत। 10 ग्रॅम सोन्याची किंमत जर आपण 11 जानेवारीला असलेली पाहिली, याच वर्षी 11 जानेवारीला 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1,40,000 इतकी होती। ती आता 11 मेला जर आपण पाहिलं तर 1,52,000 गेलेली आहे। त्यामुळे अवघ्या काही महिन्यात सुद्धा सोनं महाग होत चाललंय हे आपण पाहतोय। म्हणजेच काय, तर महाग झालेल्या सोन्याची मागणी आता आहे तशीच जर इथून पुढे सुद्धा सुरू राहिली तर हे एवढं महाग झालेलं सोनं दुसऱ्या देशांमधून आपल्याला विकत घेण्यासाठी सरकारला सुद्धा जास्तीचे पैसे हे मोजावे लागणार आहेत। हे करायला सरकारची तयारी का नाहीये, कारण आधीच आपण 80 ते 90% कच्चं तेल सुद्धा आयात करतोय। त्यात सोनं खरेदी सुद्धा जर आपण अशाच पद्धतीने सुरू ठेवलं तर आपला खर्च हा आणखीन वाढत जाणार आहे। सोनं खरेदीला आपण थोड्याफार प्रमाणात लगाम घालू शकतो, सोनं खरेदी नाही केलं तर काही जीवन मरणाचा प्रश्न उद्भवत नाही, पण कच्च्या तेलाच्या आयातीला तसं करू शकत नाही, आपण त्याच्यावर लगाम घालू शकत नाही, कारण त्याच कच्च्या तेलापासून आपण पेट्रोल, डिझेल हे सगळं काही बनवत असतो, जे आपल्याला फक्त वाहनं चालवण्यापुरता नाहीये। तर जीवन मरणाचा प्रश्न मी का म्हटलं, कारण की आपली भाज्या, फळं, औषधं या सगळ्या गोष्टींचा जो ट्रान्सपोर्ट असतो, नेआण जी सगळी केली जाते वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंची, त्यासाठी सुद्धा जी वाहतूक अर्थात जी केली जाते त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पेट्रोल, डिझेल या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत। त्यामुळे कच्च्या तेलाची आयात आपण कुठल्याही परिस्थितीत थांबवू शकत नाही, ज्याचा ताण सुद्धा आपल्या परकीय चलन साठ्यावर येत आहे। आणि म्हणून किमान कच्चं तेल जर आपण आयात करण्यापासून थांबवू शकत नसू तर किमान ते सोनं तरी आपल्याला थांबवायला हवं, सोनं खरेदी थांबवायला हवी, ह्या दृष्टीने हे आवाहन केलं जाते। परकीय चलन साठा, परत एकदा सांगते, परकीय चलन साठा म्हणजे काय, तर गरजेच्या वस्तू आपण दुसऱ्या देशांमधून आयात करण्यासाठी लागणारे पैसे। जर हेच पैसे संपले तर आपण अक्षरशः देशोधडीला जाऊ। सध्या तरी हा परकीय चलन साठा आपल्याकडचा काही संपलेला नाहीये,
पण तो आपल्याला युद्धस्थितीमुळे एका महिन्यातच किती खर्च करावा लागलेला आहे याची जर आकडेवारी पाहिली तर तुम्हाला कळेल. 27 फेब्रुवारी ज्यावेळेला युद्ध सुरू झालेलं नव्हतं, युद्धपूर्वीचा दिवस 27 फेब्रुवारी 2026 ला आपल्याकडे 66 लाख कोटी इतका परकीय चलन साठा होता. तो आता युद्धाच्या एक 71 दिवसांनंतर जर आपण पाहिलं, म्हणजे 1 मे 2026 ला जर आपण पाहिलं तर तो 65 लाख कोटी इतका कमी झालेला आहे. म्हणजेच युद्धामुळे आपल्याला 71,000 कोटी हे खर्च करावे लागलेले आहेत. जर आपण थोडी जरी सोनं खरेदी कमी केली, म्हणजेच काय तर आत्तापेक्षा एक 30 ते 40% सुद्धा आपण सोनं हे कमी दुसऱ्या देशांमधनं आयात केलं तरी सुद्धा आपले 20 ते 25 अरब डॉलर वाचण्याचा अंदाज हा SMC ग्लोबलने व्यक्त केलेला आहे. आणि म्हणूनच थोडक्यात गाभा सांगायचा झाला तर कच्चं तेल आयात करण्यापासून आपण थांबू शकत नाही. ज्याची सगळ्यात मोठी आयात आपण करतोय तर ती या कच्च्या तेलाची करतोय आणि ती आपल्याला अनेक जीवनावश्यक गोष्टींसाठी सुद्धा हे कच्चं तेल लागतं, कारण त्यापासून पेट्रोल डिझेल बनतंय आणि सगळ्या जीवनावश्यक गोष्टी अगदी आपल्या दाराशी आपल्या घरापर्यंत येण्यासाठीच आपल्याला पेट्रोल डिझेलचा वापर हा करावा लागतोय. त्यामुळे त्याची तर आपण आयात थांबू शकत नाही. मग दुसरं सगळ्यात मोठं आपण आयात काय करतोय तर हे सोनं करतोय आणि त्याच्यामुळे किमान सोन्याच्या वापरावर तरी हा आपल्याला नियंत्रण ठेवायला हवं, ते कमी करायला हवं असं आवाहन हे केलं जातंय. पण अर्थात याचे सुद्धा काही साईड इफेक्ट्स आहेत, कारण की यात सोन्याचे व्यवहार करणारी जी सगळे लोक आहेत, ज्वेलर्स असतील आणि इतरही सगळे असतील, त्यांच्यावर मात्र खूप मोठं आर्थिक संकट कोसळेल असं त्यांचं मत आहे. कारण की काही काळानंतर सगळे सण उत्सव सुरू होणार आहेत, लग्नांचे अनेक मुहूर्त असतात आणि त्याच काळामध्ये जर सोनं खरेदी केलंच गेलं नाही तर हे जे ज्वेलर्स आहेत यांच्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळू शकतं, त्यांची जी मिळकत आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणून ते सुद्धा सध्या एका वेगळ्या विवंचनेत अडकलेले आहेत. आणि अर्थात ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा राजकारण हे होत आहे की या सगळ्या गोष्टींचा आधीच अंदाज बांधण्यात आलेला नव्हता का. अर्थात राजकीय मुद्दे सुरूच राहतील, पण नेमकं सरकार हे सोनं खरेदी करू नका हे जे सांगतंय त्यामागचं लॉजिक नेमकं काय आहे, काय त्यामागची कारणं आहेत, ती ही सोप्या भाषेत सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. पण तुम्हाला यातली राजकीय कारणं नेमकी काय काय वाटतात, तुम्हाला यातली कुठली राजकीय बाजू पटते आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि दिवसभरातले असेच सगळे माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.